गव्हाचे पीठ आणि लाल भोपळ्याचा पौष्टिक नाश्ता तयार केला आहे। खायला अगदी टेस्टी लागतो, करायलाही सोपा आहे। झटपट तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी गव्हाचे पीठ घेतले, पीठ बाउल मध्ये घातले, थोडं थोडं पाणी घालूया। एक ग्लास पाणी ओतले, पिठामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही। दोन चमचे रवा घालू, बॅटर मध्ये मिक्स करू। पाच मिनिटं झाकून ठेवू म्हणजे रवा फुगेल। इथे मी लाल भोपळा घेतला आहे। लाल भोपळा किसणीने किसून घेऊ। किसलेला लाल भोपळा बॅटर मध्ये घालू। कट केलेला कांदा, कट केलेली मिरची, तिखट, 2 चमचे तिखट टाकले, हळद, चवीनुसार मीठ घातले, कोथिंबीर घातली, मिक्स केले। तवा गरम केला, गरम तव्यावर थोडे तेल सोडले, चमचाभर बॅटर घेतले, गरम तव्यावर गोल पसरवले। साइडनी तेल सोडले, एक बाजू सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतली। साइडनी तेल सोडले, दुसरी बाजू सोनेरी रंगावर भाजून घेतली। गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला। मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक रेसिपी आहे। गव्हाचे पीठ आणि लाल भोपळ्याचा नाश्ता तयार झाला। गरमागरम गव्हाच्या पिठाचा चिला हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाण्यास खूपच टेस्टी लागतो। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।